बरं आता ते सोड. हा ऐका ना, बोल ना. मला सांग, काका आणि कार्तिक मध्ये काय चाललंय? हो म्हणजे रोज दोघं काहीतरी बोलत असतात. एक्झॅक्टली. कार्तिक स्वतःहूनच बाबांशी बोलायला जातो. काय? एक मिनिट, नक्की काय चाललंय त्यांच्यात? मला नाही माहिती मैत्री. नक्की? अगं हो, तुम्ही ना गप्प बसा. तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. पण गायत्री, काका रोज रिहर्सलला येतात, मग ते तुला त्यांच्यासोबतच का नाही घेऊन जात? करेक्ट, का नाही घेऊन जात? अगं मला नाही माहित. म्हणजे मी कधी त्यांना विचारलं नाही आणि बाबांनी कधी सांगितलं नाही. अगं पण काहीतरी कारण असेल. कदाचित बाबाच्या गाडीने येतात ना, ती गाडी ऑफिसची आहे म्हणून असेल. काय? हे जरा अति होतं या. नाहीतर काय. अनु, यात अति काय? हे बघ, बाबांच्या तत्वांना मुरड घालणं हे त्यांनाच काय, मलाही अजिबात आवडत नाही. हा बरं, ते सगळं सोडा. मला तुमचा खूप वेळ हवाय. का? ऐका ना. बोल ना. मला थोडी माहिती हवी आहे. कशाबद्दल? म्हणजे मी इथे नसताना तुझ्यात आणि कार्तिक मध्ये नेमकं काय झालं होतं? Hey Dad. Hi. What's up? मस्त. How was your day? फर्स्ट क्लास. ये बात. डॅड काय चाललंय तुझं? दिवसेंदिवस तरुण दिसायला लागलास. लेट नाईट वर्किंग वाटतं. हा, ते थोडंसं काम बाकी होतं. ठीक आहे, तुमच्या पिढीची आजकाल स्टाईलच आहे म्हणा. आमच्यासारखं लवकर निजे लवकर उठे या उक्तीला तुम्ही आजकाल फाट्यावरच मारलेत. काय झालं? ऑल ओके ना? फाट्यावर बिट्यावर नाही, अरे पण हा शब्द देखील तुमच्या पिढीचीच देण आहे की नाही? मे बी. डॅड, ही जी काय लेट नाईट वर्किंग स्टाईल आहे ती काय आम्ही स्वतःहून स्वीकारलेली नाहीये. ग्लोबलायझेशनच्या भूतानी ती आमच्या मानगुटीवर लागली आहे. US मधले लोक जेव्हा झोपेतून उठतात तेव्हा आपण इथे झोपतो आणि ऑब्व्हियसली झोपेतून उठलेली लोक कामं पाठवतात आणि कामासोबत भरमसाठ पैसा आहे. सो ऑब्व्हियसली इथे जागा राहण्या वाचून काही पर्यायच नाही. नो ऑप्शन. आय लाईक इट. इम्प्रेसिव्ह आहे मित्रा. मार्केटिंग वाला शोभतोयस आता. वाव, थँक्यू मिस्टर राजहंस. थँक्यू. येणार आहेस? मी तसलं काय घेत नाही. ज्यूस आहे ज्यूस. ओ नाही, तरी तूच घे. नशीब माझं. बस. मिस्टर कार्तिक राजहंस, एक थोडस बोलायचं होतं तुमच्याशी. प्लीज. अरे मित्रा, प्लीज बोल. एकतर इतक्या दिवसांनी भेटतोयस. डॅड बोल ना प्लीज माझ्याशी. काय नाही, तू रेग्युलर तुझ्या ऑफिसला जातोच आहेस. पण मला असं कळलं की तू कधी कधी फार लवकर जातोस, कधी कधी उशिरा जातोस, कधी कधी फार उशिरा जातोस, म्हणजे अगदी तासभर वगैरे. म्हणजे त्याच्यामागे काही कारण आहे? काही स्पेसिफिक रिझन वगैरे? बिझनेसवर फरक पडलाय? नाही, तू होऊच देणार नाहीस, खात्री आहे मला. नाही पण तरी बाप आहे मी तुझा. हो, मुस्काट फोडेन. सॉरी. सो माझ्या दृष्टीने काळजीची गोष्ट एकच आहे की जरी हा बिझनेस ही तुझी कल्पना होती आणि तो तू उत्तमच करतोयस, उत्तमच असणार, पण तरी असं काहीतरी आहे जे तुला खूप त्रास देत आहे.
किंवा तुझ्या ध्येयापासून तुला फार लांब नेत आहे असं काही आहे? डॅड, असं काही नाही. आणि जरी असेलच तरी मी सगळ्यात पहिले तुझ्यासोबतच शेअर करेन. ओके नाही? मग सांग ना. अरे अच्छा, नंतर सरप्राईज वगैरे. डॅड, तुझी झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट. गुड नाईट. कार्तिक, येस डॅड. हे तुला तर माहितच आहे, तुझी आई म्हणजे माझं अस्तित्व आहे, जिच्याशिवाय माझं पाणी हलत नाही अजिबात. दॅट्स ट्रू. जी आता तुझंही जिच्याशिवाय पान हलणार नाही असं तुझं अस्तित्व शोधायच्या मागे लागलेली आहे. तिनं आणि मी काही ठरवायच्या आधीच तूच तुझं काही डिसाईड का करत नाहीयेस? बघ आता, म्हणजे तुझी आजी देखील तीर्थयात्रेवरून परत येईल, मग ती सुद्धा आल्यावर तुझ्यासाठी मुलगी शोधायची शोध मोहीम सुरू करेल. मग तुला काही चान्स होणार नाही. निमूटपणे बोल्यावर उभं राहावं लागेल आणि ती सांगेल त्या मुलीशीच तुला लग्न करावं लागेल. सो डॅड, तुला माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. सो एव्हरीथिंग ॲज पर युअर विश, ॲज पर युअर कमांड. नक्की. नक्की. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बेटा हमारा ऐसा थँक्यू सो मच डार्लिंग. गुड नाईट डॅड. गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू. सगळं इतकं सोपं असलं असतं तर किती मजा आली असती ना. डॅड, माझ्या आवडत्या मुलीचं नाव सांगितल्यावर पण असाच चेहऱ्यावरून हात फिरवा. तेजस, अजिबात काळजी करू नकोस. बाबा आहेत ना तुझ्या प्रिन्सिपल सरांशी बोलणार आहेत. प्रिन्सिपल सरांशी बोलून काही उपयोग नाहीये. माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात तुझे बाबा खूप मोठे आहेत, प्रसिद्ध आहेत आणि तेच तुझी मदत करू शकतात. तेजस, अरे बाबा तुझी मदत करणार आहेत ना? अगं, पोट दुखत असताना डोकेदुखीची गोळी देऊन काय उपयोग आहे का? म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? अगं, ज्या गोष्टींचा काही उपयोग नाही त्या करण्यात काय अर्थ आहे? ओ बाबा, तुम्ही बोला ना एकदा सरांशी. तुम्ही बोललात तरच माझं सिलेक्शन होईल. हे मी काहीही करणार नाही. जी गोष्ट मला पटत नाही ती करायला मला भरीला पाडू नकोस. या गोष्टी काळजीपूर्वक आजपर्यंत सांभाळल्यात मी. हो बाबा, पण माझ्या हातात एकच पर्याय होता म्हणून मी तुमच्याशी बोललो. पण ठीक आहे, मीही आता एक्सेप्ट केलंय की माझं सिलेक्शन नाही होऊ शकत. तेजस, 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 अरे बाबा काय म्हणतात ते एकदा ऐकून तर घे. ज्या गोष्टींची मला चीड आहे त्याच गोष्टी मी कशा करू मा? माझ्या मुलासाठी माझे तत्व, माझे नियम मी कसे मोडीत काढू? हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काय म्हणायचं ना, मला सगळं कळतंय. त्याला थोडं समजावलं ना की त्यालाही समजेल. या मुलाला ना कोणीतरी नीट समजवण्याची गरज आहे. आता आपलं काम साध्य करून घेण्यासाठी सतसत विवेक बुद्धीच गाण टाकून बसेल. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्याच्याशी. बर, जाम धावलो आज. गुड मॉर्निंग कीर्तने. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कीर्तने, हल्ली पेपरात तुमचं नाव छापून यायला लागलंय.
हा, त्यांना छापायला दुसऱ्या कुठल्या बातम्या नसल्या की आमच्याबद्दल छापतात ते. अरे असंच कसं छापतील? तुझे कारनामे तसेच असतात ना. बार मालकांना सुखानं जगू देईल तो कसला कीर्तन आहे? हो, बारवाल्यांना जर सुखानं जगू दिलं ना तर अख्खी तरुण पिढीच्या पिढी बर्बाद होईल. हो, हे बरोबर आहे. जाऊ दे रे, ते ऑफिसचे विषय ऑफिस मध्ये, इथे नको. हो हो, इथे फक्त घरगुती गप्पा मारायच्या, कळलं का? हेच तर म्हणतोय मी. मग बोला ना. हा, आठवलं. कीर्तन आहे, एक दिवस तुझ्या घरी यायचं म्हणतोय. अरे ये ना मग. केव्हा येतोय सांग, आधी सांग, म्हणजे बायकोला सांगतो जेवण बनवून ठेवायला. अरे माझ्या बायकोने तुझ्या मुलीकरता एक स्थळ आणलंय. मुलगा अमेरिकेत असतो, IITचा इंजिनियर आहे, चांगलं कमवतो. तू काय डोकं फिरलं का रे तुझं? हा, माझ्या गायत्रीचं कॉलेज अजून पूर्ण व्हायचंय. अरे ती आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे. ते काही असलं तरी शिक्षण आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय लग्नाचा विचार सुद्धा करणार नाही मी. तुझ्या लक्षात नाहीये, आता ती 23 वर्षांची झालेली आहे. अरे अजून किती दिवस तुम्ही तिला घरी ठेवणार? हे बघ, माझी मुलगी मला जड झालेली नाहीये, कळलं ना? अरे आम्हाला माहिती आहे तुझं गायत्रीवर खूप प्रेम आहे, पण जरा तिचाही विचार नको का करायला? बरं, निघतो आम्ही. चल, तुला मुलगा बघायचा असेल तेव्हा मला कधीही सांग. येतो. गुड डे कीर्तने. हाय ड्यूड, कुठे होतास तू? हाय. ती शोधलं मी तुला. मला येस कार्तिक राजहंस, तुला का शोधलं? आजकाल कुठे असतोस रे तू? माझी वर्कआउटची वेळ बदलली आहे, त्यामुळे कदाचित. एनिवेज, यू कॅरी ऑन. अरे बऱ्याच दिवसात दिसला नाहीस तू. मी ऍक्च्युली थोडं कामात असतो ना, त्यामुळे बिझी असतो. हॅलो, तू मला ओळखलं नाहीस? नो, आय एम रिअली सॉरी, मला लक्षात येत नाही. वाटलंच मला, तरीच म्हटलं असा काय बोलतोयस तू? अरे मी प्रिया. ओके. त्या दिवशी तू माझ्याबरोबर फ्लर्ट करत होतास ना. रिअली? माझी चॉईस अशी आहे. काय? नाही, कधी झाली होती आपली ही भेट? महिना झाला असेल. ओके. किती वाट पाहिली मी तुझी यार. दॅट्स गुड. यू ठीक आहे, बाय बाय. कार्तिक, अहो, काय झालं? नाही, काय नाही. कुठे हरवलात? आपली गायत्री किती पटकन मोठी झाली नाही? माळ्याला कधी कळतं का कळीचं फुल कधी झालंय ते? 23 वर्षांची झाली. उमा, आपलं लग्न झालं तेव्हा तू किती वर्षांची होतीस ग? 20 वर्ष. पण आज अचानक असं का विचारलं? सांगा ना, काय झालंय? काय नाही, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो ना, तेव्हा ते शेजारचे सावंत भेटले. त्यांच्या बायकोनी म्हणे आपल्या गायत्रीसाठी स्थळ पाहिलंय. काय करतो मुलगा? अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे म्हणे. तुम्ही काय म्हणालात मग? मी नाहीच म्हणणार ना.
किती विचित्र आहे सगळं. म्हणजे आपली मुलगी मोठी झाली आहे, लग्नाची झाली आहे, आपल्यापेक्षा लोकांना जास्त लवकर कळतं की काय कोणाच ठाऊक. अच्छा, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला टोचत होती. काळजी नका करू, आपला काळ वेगळा होता, पण गायत्रीसाठी आपल्याकडे अजून बराच वेळ आहे. म्हणजे किती? 6 महिने, वर्ष, 2 वर्ष? निदान वर्षभर तरी अजून काळजी नाही. म्हणजे वर्षभरानंतर उमा वर्ष असं झरकन निघून जाईल, कळणार पण नाही. मग नंतर आपलीच मुलगी आपणच कोणाला तरी देऊन टाकू, अशीच कायमची. तुम्ही आत्ताच नका विचार करू, सगळं व्यवस्थित होईल. चला, ऑफिसला उशीर होतोय. देवा, मला खरंच कळत नाहीये की मनानं कणखर असणारे हे गायत्रीचा विषय निघाला की मेणाहून अधिक मृदू होतात. सांभाळ यांना. या वर्षीची सुद्धा होळी मस्त साजरी झाली. ते बर्वे काका असले ना की होळी उत्तम साजरी केली जाते. सगळं ते व्यवस्थित मॅनेज करतात. त्या ढलप्या आणतात, ते सगळं काय उत्साह आहे माणसामध्ये. 70 उलटली त्यांची. आणि ती बाहेर मुलं किती बोंबा मारत होती ना. बोंबा मारतात आजच्या दिवशी. त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. काय होतं, आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आतमध्ये एक विकृत माणूस दडलेला असतो. प्रत्येकाला कधी ना कधी शिव्या द्याव्याशा वाटतात, पण या सभ्यतेचा बुरखा घालून बसल्यामुळं वर्षभरात आपण असल्या कधी घाणेरड्या शिव्या देत नाही, अर्वाच्य शब्द उच्चारत नाही. मग ते होळीच्या दिवशी उच्चारायचे आणि सगळी मनातली मळमळ, घाणेरडे विचार, विकृत वृत्ती ही सगळी बाहेर काढायची आणि त्या होळीमध्ये जाळून टाकायची. इतकी छान कल्पना आहे त्या होळीच्या पाठीमागं. कळलं? या होळीमध्ये आपण ढलप्या टाकतो, ती शेणी टाकतो. तसं समाजामधल्या विकृत वृत्ती सुद्धा याच्यामध्ये जळून खाक व्हायला पाहिजे आणि त्याचा सण साजरा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बाबा, काही लोक वाईट विचारांची पण होळी करतात की. ती करतात ना, मोबाईल वरती SMS करतात, काय काय विचित्र विचित्र SMS टाईप करतात. पण हे सगळं तिथपर्यंतच मर्यादित राहतं. प्रत्यक्षात अंमलात मात्र आणताना कोणीच दिसत नाही. का तुमच्यासारखे काही करत असतील की. आणि बाबा, तुमची मुलगी पण करेल ना. याला म्हणतात संस्कार, नाही तर तुझा मुलगा. अगो हो, तेजस कुठे आहे? पूजेलाही नाही आला तो. बघा, किचन मध्ये क्रिकेटचा चेंडू शोधतायत.
तेजू काय करतोयस तिकडे? काही नाही ग, खूप भूक लागलीये. पुरणपोळीचा डबा शोधतोय. त्याच्याच पहिले बाहेर या, इतकी घाई कशाला? ए सांग ना, कुठे ठेवलीये? अरे थांब जरा. आणि तेजस तू पूजेलाही आला नाहीस मगाशी. चल ये लवकर, पूजा करून घे, मग सगळं सोबत बसू जेवायला. काय ग आई? नाही बस जा आधी पूजा करून ये. आधी पूजा केल्याशिवाय पुरणपोळी मिळणार नाही. बरं मी आलो पटकन, पण पुरणपोळी रेडी ठेव. हो देते. चला आज पुरणपोळी खायची. आणि आईच्या हातची पोळी म्हणजे खूप मज्जा. अरे म्हणजे काय, उमाच्या हातची पुरणपोळी म्हणजे लाजवाब असते. तुला माहितीये मी होळीची वाट का बघतो? का? अरे उमाच्या हातची पुरणपोळी खायला मिळते मला. काहीही बोलू नका. जसं मी होळी व्यतिरिक्त कधी पोळी करतच नाही. अरे करत असेल, पण होळीच्या दिवशी पुरणपोळीची लज्जत, त्याची चव काही वेगळीच असते. गेल्या होळीच्या पुरणपोळीची चव अजूनही रेंगाळते माझ्या जिभेवरती. तुला गंमत सांगतो, लग्नाच्या आधी हिच्या घरी गेलो होतो माहेरी पहिल्यांदाच भेटायला. तेव्हा हिने शिरा करून आणला स्वतःच्या हाताने, साजूक तुपातला शिरा. अरे काय चव होती. अजूनही आठवते मला ती. बाबा तुम्हाला शिरा इतका आवडला की लगेच लग्न केलं? हा म्हणजे काय काय माझी फार मोठी गंमत आहे. म्हणजे एक तरी दिसायला खूप सुंदर आहे, त्यात उत्तम सुगरण आहे. म्हणजे मला एकत्र पॅकेजच मिळालं.